त्यामुळे आता राज ठाकरेंचा हा लोकल प्रवास सुरू झालेला आहे, मोर्चा स्थळाकडे रवाना झालेले आहेत। तर हा सगळा प्रवास आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघणार आहोत। राज ठाकरेंना अखेर विंडो सीट सुद्धा मिळाले, त्यांच्यासोबत काही सामान्य प्रवासी सुद्धा बसलेले आहेत आणि आता राज ठाकरे थेट लोकलने प्रवास करून चर्चगेट पर्यंत पोहोचतील। चर्चगेट येथे जाऊन राज ठाकरे एका हॉटेलमध्ये थांबणार आहेत, जिकडे त्यांच्यासोबत जे मोर्चात सहभागी होणारे नेते आहेत ते नेते सुद्धा त्याच हॉटेलात येतील। विशेषतः सूत्रांची अशी माहिती आहे की उद्धव ठाकरे सुद्धा त्याच हॉटेलमध्ये येणार आहेत, हॉटेल वेस्टर्न येथे येतील आणि त्यानंतर तिथे एकमेकांशी चर्चा होईल आणि मग त्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चाच्या स्थळी रवाना होतील। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल, खरं तर बराच वेळ लोकलसाठी वाट पाहावी लागली आहे राज ठाकरेंना, पण अखेर त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, जसं मुंबईकरांना लोकलची वाट बघावी लागते तशाच पद्धतीनं काही वेळ राज ठाकरेंना सुद्धा मुंबईच्या लोकलची वाट जी आहे ती पाहावी लागली आणि आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे दादर स्थानकावरनं चर्चगेटच्या दिशेनं जे आहेत हे निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते पोहोचतील आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी भाषणात जाहीर केलं होतं की मी सार्वजनिक वाहतुकीचा वापर जो आहे हा करणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून ज्या ठिकाणी मोर्चा आहे या ठिकाणी पोहोचावं। याच्यातून एक गोष्ट आहे की मोठ्या संख्येनं अशा मोर्चांना कार्यकर्ते गाड्या ज्या आहेत ह्या घेऊन येतात ती त्यावेळेला मग पार्किंगची मोठी समस्या जी आहे ही निर्माण होते। मात्र पक्षाचा अध्यक्ष ज्या वेळेला सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करतो त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक मेसेज जातो की पक्षाचे अध्यक्ष जर सार्वजनिक वाहतूक करतायत तर वाहतुकीनं प्रवास करतायत तर आपल्याला सुद्धा तशाच पद्धतीने गेलं पाहिजे। आज आपण सकाळपासून जर चित्र पाहायला गेलं तर दोन्ही पक्षाचे जे विरोधी पक्षातील प्रमुख जर या मोर्चातील दोन पक्ष मानायला गेलं तर एक म्हणजे मनसे आणि दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासूनच चर्चगेट परिसर असेल, आझाद मैदान परिसर असेल किंवा फॅशन स्ट्रीट परिसर असेल या परिसरांमध्ये आता जमू लागलेले आहेत आणि यामुळे जे कार्यकर्त्यांमध्ये एक संत गती असते की थोड्या वेळानं जाऊ, यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आधीच वेळेच्या आधी पोहोचल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा त्याच तत्परतेनं या मोर्चाच्या ठिकाणी जे आहेत हे पोहोचतील। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर स्थानकावरनं निघालेले आहेत आणि आपण दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर एखादा इतक्या मोठ्या राजकीय पक्षाचा नेता ज्या वेळेला अशा पद्धतीनं प्रवास करतो त्यावेळेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा अशाच पद्धतीनं या मोर्चामध्ये सहभागी होतील। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका हॉटेलमध्ये भेटणार आहेत, त्या ठिकाणी काही त्याची प्राथमिक स्वरूपाची बैठक जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये होईल, या बंधूंमध्ये होईल आणि त्यानंतर एकत्रितरित्या हे मोर्चाच्या ठिकाणी निघतील आणि एकत्रित हा मोर्चा सुरू होईल। सगळ्यात महत्वाचा आज बघावं लागेल की आज भाषण पहिला कोण करणार आहे, कारण का याआधी जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेला ठाकरे बंधू दोन्ही एकत्रित आले होते त्यावेळेला पहिलं भाषण हे राज ठाकरेंनी केलं होतं आणि भाषणाचा शेवट हा उद्धव ठाकरेंनी केला होता। आज सुद्धा तशाच पद्धतीनं या भाषणांचा क्रम असणार का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे जी विरोधी पक्ष नेत्यांची किंवा या विरोधी पक्षांची मागणी आहे की मतदार याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि यामुळे ज्या निवडणुका झाल्या, ज्या निवडणुकांचे निकाल लागले हे सगळे संशयास्पद आहेत आणि या निवडणुकांवरतीच आता लोकांचा विश्वास नाहीये। हा मुद्दा घेऊन हे सगळेच विरोधी पक्षनेते आता रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून मनसेकडनं मतदार याद्या पडताळल्या जात आहेत, त्या मतदार याद्या पडताळून पाहायला जात आहेत, त्यामध्ये सुद्धा अनेक पद्धतीच्या त्रुटी या समोर येताना पाहायला मिळत आहेत। मग एकाच घरात 40-45 मतदार असतील किंवा आयुक्तांच्याच घराच्या पत्त्यावरती जवळपास 30-35 मतदारांची नोंदणी असतील, हे सगळे धक्कादायक प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत। या मोर्चाच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडनं एक प्रेझेंटेशन देण्यात आलं होतं आणि या प्रेझेंटेशनमध्ये कशा पद्धतीनं मतदार याद्यांचा गोंधळ आहे, बोगस मतदार कशा पद्धतीनं तयार होत आहेत ही एक गोष्ट त्यांनी प्रकर्षानं समोर आणली। तशाच पद्धतीनं राज ठाकरेंनी सुद्धा एक ईव्हीएम मशीनचा डेमो हा त्यांच्या मेळाव्यात दिला होता, त्यामुळे आज ते भाषणात नेमकं काय बोलणार आहेत आणि राज ठाकरेंनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की जर निवडणूक याद्या स्वच्छ झाल्या नाही तर निवडणुका होऊ देणार नाही, तुम्ही निवडणुका कशा पद्धतीनं घेताय हेच बघू, अशा पद्धतीचा त्यांनी एक धमकीवजा सूचना ही निवडणूक आयोगाला दिलेली आहे। दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा त्याच
तत्परतेनं किंवा त्याच आक्रमकतेनं बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये किंवा आजच्या या मोर्चाअंती काय भूमिका विरोधी पक्षांची असते ते पाहणं अधिक महत्वाचं आहे. कारण का राज ठाकरे सातत्यानं म्हणतायत की तुम्ही गेली 5 ते 7 वर्ष निवडणुका ज्या आहेत ह्या घेतलेल्या नाही आहेत, मतदार याद्या स्वच्छ व्हायला अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल. निश्चितच विशाल थोडंसं थांबवतो. चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, थेट जाऊया. आणि आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे, दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे आणि खरं तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे. पण निवडणुकीच्या काळात मात्र जाणीवपूर्वक हा मोर्चा काढून एक प्रकारचं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे जसं लोकसभेत केला होता, लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडी करतायत. मला आश्चर्य आहे अशा मोर्चाला राजसाहेब जात आहे याची आश्चर्य मला आहे. त्यांचा विषय ईव्हीएम असला तरी टार्गेट भाजप आहे आणि लोकसभेप्रमाणे फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न होतो का? मी तेच सांगितलं, लोकसभेमध्ये जसं खोटारडेपणा केला, लोकसभेच्या वेळी सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील, मोदीजी आले तर SC ST आरक्षण काढतील, असं काही काही करून बघितलं, त्यांना यश मिळालं. 31 खासदार निवडून आले. मग तीच मशीन होती, तीच मतदार यादी होती, जिकडं तुम्ही जिंकले त्याच मतदार यादी जिंकले. आज नवीन तर मतदार यादी नाही आहे ना. मग मला असं वाटतं जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ती मतदार यादी चांगली असतं, जेव्हा तुम्ही हारता तेव्हा ती यादी बोगस आहे, त्या ठिकाणी EVM बोगस आहे असं म्हणता. काँग्रेस रणनीतीच्या दृष्टिकोनातून बरेचसे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चापासून अलिप्त राहतात. बिहार निवडणुकीची आणि इथे मोर्चात राज ठाकरेची उपस्थिती म्हणून बिहारमध्ये नुकसान होतं हे काँग्रेसला वाटतंय. महाविकास आघाडीचे अंतर्गत धुसफूस खूप आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मतभेद आहे. काँग्रेसमध्ये 4 तोंड 4 कडे आहे, काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या 4 नेत्याला जर विचारलं, काही लोक म्हणतात मोर्चा अयोग्य आहे, काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकरता जात आहे, पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे, या मोर्चाने काही होणार नाही, केवळ खोटारडेपणा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती 51% वर मतं घेऊन जिंकेल आणि आपला खोटारडेपणा होईल हे त्यांना वाटतं आहे. राज ठाकरे लोकलने प्रवास करून मोर्चाकडे जाते, घराजवळ मेट्रो स्टेशन सुद्धा, मुंबईचा विकास पाहता आला असता. आता राजसाहेबांनी त्या मेट्रो स्टेशनमध्ये जाऊन किंवा मेट्रो रेल्वेने जाऊन ते कार्यकर्त्याला एक संदेश आहे की मी मेट्रोने चाललो, तुम्ही या. लोकलने चाललंय. हा, लोकांनी ठीक आहे. काल भाजपने सगळ्या आव्हान दिलं होतं की तुम्ही मेट्रोनी प्रवास करा, पण त्यांनी मेट्रोनी न जाता लोकलनी जाता 5 लोकल त्यांनी सोडलं आणि आता 6वी लोकल पकडली. ठीक आहे, लोकलने नेत्याने एखाद्या वेळी गेलंही पाहिजे, त्याला काय फरक, त्याला काय नवीन आहे. सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे मोर्चातून की जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, त्याला वर्ष लागलं तरी चालेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लोकसभा आणि विधानसभेच्या यादीवरच होतात, लोकसभेच्या यादीवर प्रामुख्याने होतात. आणि त्यामुळे जोपर्यंत मदर रोल म्हणजे SIR पूर्ण यादी स्क्रॅप करू, नवीन मतदार यादी येणे, याला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही यादी करून घ्यावी लागतं, ती नवीन यादी करून घ्यावं लागतं. ती यादी मग संपूर्ण निवडणुकीला ॲप्लिकेबल असतं. लोकसभेच्या निवडणुकीला वापरलेली यादी ही विधानसभेला वापरतात आणि विधानसभेला वापरलेली यादी ही स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरतात. त्यामुळं हे जे चालू आहे हा त्या ठिकाणी समजावून निर्माण करणे सुरू आहे. त्यांनाही माहिती आहे की निवडणुका होणार आहे, ते निवडणुकीत पराजित होणार आहे, त्यांना सर्व माहिती आहे. त्यामुळं ते निवडणुकीचा पराभव लपवण्याकरता करतायत. तुम्ही म्हणाले काँग्रेसचे 4 नेते 4 दिशेत तोंड करून, आजी प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष दोन्ही आज ॲब्सेंट आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो, कुणात एकवाक्यता नाही आहे. काँग्रेसचे सर्व नेत्यांचे तोंड एकामेकाकडे आहे, म्हणजे कोणी एकामेकाशी बोलायला तयार नाही, विसंवाद आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुख्य पक्ष काँग्रेस आहे तो त्या ठिकाणी विसंवाद असल्यामुळं कुठल्याही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अजेंड्यावर नाही आहे. आता हा मोर्चा नावं टाकणे हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो. आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही, परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत. महत्वाचं म्हणजे यातनं शक्ती प्रदर्शन करता येईल. म्हणजे आता ही स्टंटबाजी तर करावी लागेल ना. यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते,
त्यांच्याशी चर्चा झाली होती. एक वेळा नाही, 2 वेळा भेटले. तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचं कारण काय तेच जाणव. परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं, एक पक्षाचा प्रचार, आणि आम्ही संघटित आहोत, महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे. त्या स्टंट बाबतीत आम्ही काही बोलणारच नाही. तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसंच 4 बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता, एवढंच आम्हाला त्यांना सांगणं आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे. मुस्लिमांनी पण म्हटलंय की हा सगळा घोळ आहे तो संपला पाहिजे आणि एकदा काय ते क्लिअर करा. तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय? आम्ही तेच सांगतोय. आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा. हे कुणालाच नकोय. पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही. कोणाचा विरोध आहे त्याला? का विरोध करायचा? चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणारे लोक आहोत का? आम्ही निश्चित त्यांचा विरोध करू. या सगळ्यात काँग्रेसने स्वतःला दूर ठेवलं, म्हणजे वडेट्टीवार सहभागी झाले पण पक्ष म्हणून काँग्रेसने डिस्टन्स ठेवलाय. महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे राजकीय उद्धव, म्हणून डिस्टन्स ठेवलाय. मग महाविकास आघाडी आहे कुठे? महाविकास आघाडी टिकणार नाही. मी अनेक वेळा सांगतोय. आता राजसाहेबांची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एकमेव जाणं मिळालेली संधी आहे. काँग्रेस कधीच त्यांच्याबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीच आहे. म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. भाई जगताप बोलले, बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत. आता किती लोकांमध्ये किती युती करतील? एक भाकर त्याला किती तुकडे पाडतील? म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची, मग इतरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या. म्हणून ह्या आघाडी वगैरे तिथं होणार नाहीये. आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार नाही. असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी मोर्चे काढतात त्यांचं, की हे सगळं क्लिअर होईपर्यंत निवडणुकाच घेऊ नका. अहो, निवडणूक आयोगाचं मत तर घ्या. तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या. नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत. घेतल्या तर मतदार यादीत घोळ आहे. एकदा त्या निवडणूक आयोगाकडे चाललेत ना, आता एकदा त्यांना त्यांचं मत तर घ्या. त्यांना काही अधिकार आहेत की नाही आहेत? त्यांनी जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखीन काय तुमचे जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे? मग तुम्ही आम्हाला बघा, आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या आणि ह्यांनी हे पळवाट शोधली असं काही जे काही त्यांचं स्टेटमेंट असतात, मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही. मुधोडमध्ये पण तुमच्या पक्षावर आरोप केलाय भाजपाने की तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत अब्दुल सत्तार, त्यांनी बंद क्वार्टरमध्ये 500 या ठिकाणी मतदार नोंदवलेले आहेत आणि आरोप भाजपाचा आहे. एक लक्षात घ्या, आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिले त्या डायरेक्शननुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत, सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून अशा आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत तर ते कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते सर्व कमिटी जाऊन त्या मतदारसंघात किंवा त्या एरियामध्ये, वार्डचा एरिया असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, तालुक्याच्या लेवलचं कोणतं एखादं गाव असेल, त्या ठिकाणी जाऊन तो सर्व्हे करतात आणि त्या यादीप्रमाणे जर टॅली झाले नाही तर तातडीनं त्याच्या नावं कमी करण्याचा प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. चौकशी करणार सिल्लोडचे नाही, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमचं ही एक वेगळं स्क्वॉडच आम्ही तयार केलेलं आहे आणि ते स्क्वॉड प्रत्येक ठिकाणी जातात. कुणाचीही तक्रार कुणाही बाबत असेल तर त्यांनी कलेक्टरकडे त्याचं लेखी द्यावं, त्याची तातडीनं त्याची तपासणी करण्यात येईल आणि जर चुकीची नावं असेल तर ती काढण्यात येतील. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर आहे, ते पार्टनरप्रमाणे काम करते असे विजय वडेट्टीवार बोलत आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा तुमच्यासोबत ते काम करते, मित्रच तुमचं असं त्यांना म्हणा. निवडणूक आयोग हे कुणाच्या सांगण्यावर बोलण्यावर चालत नसतं. एका महाशयाने तर असा आरोप लावला होता की निवडणूक आयोग हे 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, असे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. कुणाचं बांधील नसतं, ते एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मवियाच्या मोर्चावरून जोरदार टीका केलेली आहे. हा राजकीय स्टंट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा मवियाच्या मोर्चावरून टीका केलेली आहे. दुसरीकडे सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. दादर चर्चगेट लोकलमधून राज ठाकरे यांचा सध्या प्रवास सुरू आहे.
काही वेळापूर्वी ते दादर स्थानकावरून लोकलमध्ये चढले आणि सध्या प्रवासामध्ये आहेत। काही वेळातच चर्चगेट स्थानकावर ते पोहोचतील। तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच सामान्य मुंबईकरांप्रमाणे राज ठाकरे यांचा हा प्रवास आहे। मोर्चाची वेळ ही दुपारी 1 वाजता आहे, मात्र आज लवकर राज ठाकरे तिथे पोहोचतील। तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एक बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे। मोर्चाच्या पूर्वी एका हॉटेलमध्ये त्या दोघांमध्ये ही चर्चा होईल असं समजतंय। सध्या दादरमधून निघालेले राज ठाकरे यांना साधारण आता 15 मिनिटांचा कालावधी झालेला आहे। ते लोकलनं प्रवास करतायत। त्यांच्यासोबत मनसेचे इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत आणि काही वेळातच ते चर्चगेट स्थानकावर पोहोचतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा दादर स्थानकावर दाखल झाले तेव्हा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी झालेली होती। मनसैनिकांची सुद्धा गर्दी होती आणि याच मनसैनिकांसह मनसेच्या नेत्यांसह राज ठाकरे सध्या लोकलमधून प्रवास करतात। दादर स्थानकावर अनेकांनी त्यांचा भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। काही प्रवाशांना त्यांनी ऑटोग्राफ सुद्धा दिलेला आहे आणि आज ते मुंबई रेल्वेनं दादर ते चर्चगेट असा प्रवास करतायत। मात्र ही प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी काहीसे प्रयत्न सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं आणि चर्चगेट स्टेशनवर सुद्धा दुसरीकडे सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे। अगदी काही वेळातच राज ठाकरे हे चर्चगेट स्थानकावर पोहोचणार आहेत। तर ज्या स्थानकावर सध्या लोकल रेल्वे थांबते तिथून सुद्धा राज ठाकरेंना पाहण्यासाठी काहीशी गर्दी होते आणि काही वेळातच जेव्हा चर्चगेट स्थानकावर राज ठाकरे पोहोचतील तिथे सुद्धा ही गर्दी होणार आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। चर्चगेट स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये ते तिथे थांबतील आणि मोर्चापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। दरम्यान आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे। मनसेचा आणि मवियाचा हा मोर्चा असेल आणि त्यासाठी विरोधकांची वज्रमूठ आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। मोठं असं शक्ती प्रदर्शन आजच्या या मोर्चामधून पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच राज ठाकरे यांचा हा लोकल प्रवास सुद्धा त्यामुळे विशेष असा ठरतोय। बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे लोकलनं प्रवास करतायत। अगदी अलीकडेच मनसेचा एक मेळावा झाला आणि त्यामध्ये स्वतः राज ठाकरे यांनी काही गमतीशीर किस्से सुद्धा सांगितलेले आहेत आपल्या लोकल प्रवासाचे आणि त्याच वेळी त्यांनी ही घोषणा केलेली होती की मी मोर्चासाठी मुंबईच्या लोकलनं प्रवास करणार आहे। तुम्ही सुद्धा लोकलनं प्रवास करा, गर्दी टाळण्यासाठी, ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी लोकलचा प्रवास करा, त्याचा वापर करा असं आवाहन त्यांनी केलं आणि मोठ्या संख्येनं सर्व मतदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तर अनेक वर्षांनी राज ठाकरे पुन्हा एकदा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। दादर चर्चगेट लोकलमधून राज ठाकरे प्रवास करतायत। साधारण 10:30 वाजता ते शिवतीर्थ निवासस्थानावरून निघाले, नंतर दादर स्थानकावर पोहोचले। दादर स्थानकावर त्यांना जवळपास 15 मिनिटं लोकलची वाट पाहावी लागली। अगदी सर्वसामान्य मुंबईकर रोज असा प्रवास करत असतो आणि त्याची प्रचिती कुठेतरी राज ठाकरे यांना सुद्धा घ्यावी लागली। हे फार दुर्मिळ आहे। राजकीय नेते लोकलनं प्रवास करणं हे अत्यंत दुर्मिळ आहे। मात्र राज ठाकरे यांनी हा अनुभव घेतलेला आहे बऱ्याच वर्षांनी। आसिफ कुठे आसिफ